नमस्कार. आज संक्रांत. कवी यशवंत यांची एक फार सुंदर कविता आहे, संक्रांतीचा दिवस. माझी फार आवडती ही कविता आज या निमित्ताने मी तुमच्यासमोर सादर करते आहे. या कवितेमध्ये एक घटना वर्णन केलेली आहे. या कवितेमधली नायिका एका संक्रांतीच्या दिवसाची आपल्या पतीला आठवण करून देते. असं काय विशेष घडलं होतं त्या दिवशी, पाहूया कवितेमध्ये. कवितेचं शीर्षक आहे संक्रांतीचा दिवस. अद्यापि ते दिवस येती मदीय ध्यानी, मज्जीवनात भरली नवताजयांनी. संक्रांतीचा दिवस आठवतो तुला का, त्वा जेधवा फुलविली मम भाग्य राका. असं काय घडलं होतं त्या दिवशी. घेऊनी शुभ्र हलवा निज रौप्य पात्री, घेऊनी शुभ्र हलवा निज रौप्य पात्री, आले अकल्पित तुझ्या सदनास रात्री. होते उभी तुझ पुढे हलवा धरोनी, त्वा पाहिले मजसी लोचन तै भरोनी. का शुभ्रताच अवघी नचयात रंग, का शुभ्रताच अवघी नचयात रंग. प्रश्नास उत्तर दिले तव काय सांग. याच्यात रंग भरणे वदले हळूच, याच्यात रंग भरणे वदले हळूच, हे काम केवळ आता तुमच्याकडेच. टाकात घेऊन तदा झाली लालशाई, कोठे भरू म्हणून चालवली सघाई. मी तो मिटून नयने तुझी या पुढारा, मी तो मिटून नयने तुझी या पुढारा, होते तशीच निश्चल उभी मयुरा. तो स्पर्श शल्य समगार मदीय भाई, तो स्पर्श शल्य समगार मदीय भाई, होता क्षणी पुलकित तनु ही जहाली. शीर्षी तुझ्या उधळीला हलवा समस्त, बोलून बालिश तुवा धरिलास हस्त. तारांगणा सम तुझी गमलीच खोली, त्या माझी तू विलसलास हिमांशू माली. होती सुगंध उधळीत रातराणी, भाळावरील नवती सुकली निशाणी. संक्रांतीचा दिवस आठवतो तुला का, त्वा जेधवा फुलविली मम भाग्य राका. अशी ही कविता. जेव्हा विधवांची एकदम दुःस्थिती होती त्या काळातली ही घटना आहे. या कवितेमध्ये एक विधवा आणि तिचा प्रियकर यांच्यामधला हा प्रसंग आहे. या मुलाने तिच्या जीवनामध्ये एक नवीन आयाम बहाल केलेला आहे. त्या संक्रांतीच्या दिवशी तिला एक नवजीवनच बहाल केले म्हणाना. त्या दिवशी संक्रांतीचा दिवस होता आणि एका पात्रामध्ये हलवा घेऊन ही विधवा त्याच्या रूममध्ये गेली. संध्याकाळच्या वेळेला गेलेली आहे आणि तो हलवा बघितल्यानंतर आणि तिला बघितल्यानंतर त्यानं अगदी तिच्याकडे डोळे भरून पाहिलं आणि तो हलवा पांढरा शुभ्र होता. तो हलवा पाहिल्यानंतर तो म्हणतो की ह्याच्यात फक्त पांढराच रंग का, रंग नको यात कोणते. त्या प्रश्नाला त्या विधवेनी एकदम सूचक उत्तर दिलंय. जसा प्रश्न तसंच उत्तर. ती विधवा म्हणते, याच्यात रंग भरणं हे आता केवळ तुझ्याकडंच आहे. अशा वेळी सोबत जो टाक होता, टाकामध्ये लाल शाई भरलेली होती. ती लाल शाईचा तो टाक हातात घेऊन कुठं भरू असा तो प्रश्न विचारायला लागलाय. आणि ती मात्र तशीच नेत्र खाली वळवून तशीच त्याच्यापुढे शांत उभी होती. आणि मग ती लाल शाई त्याने भांगात भरलेली आहे. तिच्या कपाळावर जेव्हा तो स्पर्श होतो त्यावेळेला तिची तनू अगदी पुलकित होते. आणि मग ती लाजेनं बालिश असं म्हणते त्याला. तो तिचा हात धरतो आणि मग जेव्हा हा त्यांच्यामधला प्रणय प्रसंग चालू असतो तेव्हा ती खोली तिला जणू तारांगणासारखी वाटायला लागते आणि त्यामधला तो हिमांशुमाली. आणि तिला आठवतं की तेव्हा रात्र आणि सुगंध उधळत होती, पण माझ्या बाळावरची अजूनही निशाणी सुकलेली नव्हती. तुला आठवतो का तो दिवस. त्या दिवशी तू माझ्या जीवनामध्ये एक भाग्याची पौर्णिमा आणली होतीस. तो संक्रांतीचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. आता पुन्हा एकदा ही संपूर्ण कविता पाहूया. संक्रांतीचा दिवस. अद्यापि ते दिवस येती मदीय ध्यानी,
मज्जीवनात भरली नवताजयांनी. संक्रांतीचा दिवस आठवतो तुला का? त्वा जेधवा फुलविली मम भाग्य राका. घेऊनी शुभ्र हलवा निज रौप्य पात्री, आले अकल्पित तुझ्या सदनास रात्री. होते उभी तुझ पुढे हलवा धरोणी, त्वा पाहिले मजसी लोचन तै भरोणी. का शुभ्रताच अवघी नचयात रंग, प्रश्नास उत्तर दिले तव काय सांग. याच्यात रंग भरणे वदले हळूच, याच्यात रंग भरणे वदले हळूच, हे काम केवळ आता तुमच्याकडेच. टाकात घेऊनी तदा झाली लालशाई, कोठे भरू म्हणून चालवली सघाई. मी तो मिटून नयने तुझी पुढारा, होते निश्चल तशीच उभी मयुरा. तो स्पर्श शल्य समगार मदीय भारी, होता क्षणी पुलकित तनुही जहाली. शीर्षी तुझ्या उधळीला हलवा समस्त, बोलुनी बालिश तुवा धरिलास हस्त. तारांगणासम तुझी गमलीच खोली, ती माझी तू विलसलास हिमांशू माली. होती सुगंध उधळीत रातराणी, भाळावरील नव्हती सुकली निशाणी. संक्रांतीचा दिवस आठवतो तुला का? त्वा जेधवा फुलविली मम भाग्य राका. धन्यवाद.